जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचं चैतन्य आत्मन हे चॅनल आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 60वा दिवस 1 मार्च 2026 रविवार। चला तर मग आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊन। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया। ही फलश्रुती समर्थ श्री रामदास स्वामी यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात वर्णिलेली आहे। चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप करून ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। ही होती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची महती फलश्रुती।
आता आपण ग्रंथाचे क्रमशः वाचन चालू करूया. सध्या आपला सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील दुसऱ्या समासाचे ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा या समासाचे वाचन चालू आहे. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज पुढील 10 ओव्यांचं आपण वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 30 या अंकानंतर एक म्हणती कर्मभोग अशा शब्दांनी 31व्या ओळीची सुरुवात होते. तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. एक म्हणती कर्मभोग अंगी जडले नाना रोग वैद्य पंचाक्षरी चांग बोलावून आणिले. एक म्हणती हा वाचेना एक म्हणती हा मरेना भोग भोगितो यातना पापास्तव. गर्भ दुःख विसरला तो त्रिविध तापे पोळला प्राणी बहुत कष्टी झाला संसार दुःखी. इतकेही चुकोन वाचला प्राणी बहुत कष्टी झाला क्षमा असावी. इतकेही चुकोन वाचला तरी मार मारून शहाणा केला लौकिकी नेटका झाला नाव राखे ऐसा. पुढे माये बापी लोभास्तव संभ्रमे मांडिला विवाव जाऊन या सकळ वैभव नोवरी पाहिली वराडी वैभव दाटले देखोन परम सुख वाटले मन हे रंगोन गेले सासूर वाडीकडे माय बापी भलतैसे असावे परी सासूरवाडीस नेटके जावे द्रव्य नसेल तरी व्यावे ऋण कळांतरे अंतर्भाव ते सासूरवाडी माये बापे राहिली बापुडी होता ती सर्वस्वे कुडकुडी तितकेच कार्य त्याचे नोवरी आलिया घरा अति हव्यास वाटे वरा मने मजसारिका दुसरा कोणीच नाही माय बाप बंधू बहिणी नोवरी न दिसता वाटे कोणी अत्यंत लोधला पापिनी अविद्येने भुलविला. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 31 या अंकाने म्हणजेच ज्या वाक्याची सुरुवात कोणी म्हणतात कर्मभोगामुळे या शब्दांनी सुरुवात होते तेथपासून आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. कोणी म्हणतात कर्मभोगामुळे याला अनेक रोग जडले आहेत. मग चांगले वैद्य व पंचाक्षरी बोलाविले. त्यात काही जण सांगतात की हा जगणार नाही व दुसरे म्हणतात हा मरणार नाही. त्याचे पूर्वपाप संपेपर्यंत हा दुःख भोग ह्याला भोगला पाहिजे. गर्भवासाचे दुःख विसरला होता तो त्रिविध तापाने पोळून निघाला. या प्रकारे संसारातील दुःखांनी प्राणी अगदी बेजार झाला. इतकीही दुःखे चुकली तरी आई बापांनी व पंतोजींनी अभ्यासासाठी त्याला मारून ठोकून शहाणा केला आणि नावलौकिक जगात राखील असा तो चांगला हुशार झाला. पुढे माय बापांनी पुत्र प्रेमाने धांदल करून थाटामाटाने संभ्रमे त्याच्या लग्नाची तयारी केली आणि आपला सर्व बडेजाव दाखवून नोवरी पाहिली. लग्नातील वरड्यांची गर्दी व थाटमाट पाहून त्याला फार सुख वाटले आणि त्याचे मन सासूरवाडीकडेच गर्क झाले. हाही वराड व वस्त्रपात्र पाहून सुखावला. सासूरवाडीकडे मन रंगून गेले. आई बापांनी वाटेल त्या स्थितीत असावे पण आपण मात्र सासूरवाडीस नटून सजून नेटके जावे.
त्यासाठी खर्चास पैसे नसले तरी व्याजाने काळांतरे कर्ज घ्यावे. मनाचा सगळा ओढा अंतर्भाव सासूरवाडीकडेच. आई बापे दीन राहतात, ती त्यास तुच्छ वाटू लागतात. त्यांचा जीव याच्यासाठी तुटतो, पण याला त्यांची गरज नसते. त्यांच्याशी हा जितक्यास तितकाच वागतो. नवरी घरी आल्यावर नवऱ्याला संसाराची अतिशय हाव सुटते. माझ्यासारखा सुखी, भाग्यवान, धन्य दुसरा कोणी नाही, असे तो म्हणू लागतो. बायको दृष्टीस पडली नाही की आई, बाप, भाऊ, बहिणी ही सारी त्याला दृष्टीसमोर नकोशी होतात, क्लेशदायक, तुच्छ वाटतात. असा हा स्त्रीच्या ठिकाणी अत्यंत लुब्ध झाला. पापीनी अविद्येने त्याला अशी भुरळ घातली. अविद्येने भुरळ घातल्यामुळे हा स्त्री प्रेमात गुरफटला गेला. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतेने वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला पुन्हा एकदा धन्यवाद, नमस्कार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.